नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आता मी निघालोय। आम्ही आलोय अक्कलकोटमध्ये। मंदिर परिसरातील हॉटेलमध्येच नाश्ता केला। आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले। खूप गर्दी आहे या ठिकाणी। आता दर्शन झाले, आता निघालो तुळजापूरला परत। आज बसवना पौर्णिमा असल्यामुळे बसवना आणि दांडागोंड्यासाठी हार घेऊन चाललोय। परवा जे नोझल बसवले होते पाईपाला, तर त्याला आज जोडून तुरीमध्ये अशा पद्धतीने प्रत्येक काकरीला एक नोझल अशा पद्धतीने पाणी सोडलेलं आहे। एकूण 10 काकऱ्याला एकदमच पाणी सोडल्यामुळे पाणी शांतपणे जिरपत तुरीला भेटत आहे। काय करलं? शेत काय लावायला त्यात? हां, माती कुठली आणली? हाही शेत करता करता नाकीनं यायला लागलं। आता ह्याने शेती बनवली नवीन। आज बसवना पौर्णिमा शिवाय दांडागोंड्याचा सण। मुलींना अशा पद्धतीने झेंडूच्या फुलांचा हार बनवून घालतात आणि मग बसवण्याची पूजा मुलीच्या हस्ते केली जाते। फराळ वगैरे दिवाळीचा जो आहे तो या बसवनाच्या समोर ठेवून त्यांची पूजा केली जाते। बसवना म्हणजे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना पुढे चालू ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं त्यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी आजच्या दिवशी पूजा केली जाते, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी। आणि मुलींच्या हस्ते त्यांची पूजा वगैरे केली जाते। मुलींना अशा पद्धतीनं सजवलं जातं। दांडागोंडा ह्याला म्हणतात। महात्मा बसवेश्वर यांनी महिला आणि पुरुष यांना समानतेची वागणूक देण्याची शिकवण दिली। विवाहाच्या संदर्भात, इतर अनेक गोष्टीच्या संदर्भात खूप छान विचार हे महात्मा बसवेश्वरांचे आहेत। आणि म्हणून त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी यासाठी जुन्या लोकांनी हा सण चालू केला आणि त्यांची एक आठवण म्हणून आपण हा सण साजरा करतो।